सो हे गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय ब्लॉग. आणि आता फायनली माझे ब्लॉग येतील जास्त, बिकॉज एक्झाम संपली आहे माझी कालच. तर आज आहे 17 एप्रिल आणि आज आम्ही चाललो आहे जेजुरीला. माझ्या पप्पांचा वाढदिवस आहे. ओकेजन वाढदिवस आहे असं नाही, पण आम्ही चाललो आहे जेजुरीला. तर चला. गुड मॉर्निंग, वेलकम टू माय ब्लॉग. तर मी आता इथे आहे, आम्ही चाललो आहे जेजुरीला. कालच एक्झाम संपली त्यामुळे असं हॅपी मूड आहे सध्या. तर आता आम्ही खायला थांबलो आहे. आता कुठे थांबलो आहे मला माहीत नाही, एरिया कुठे थांबलो आहे, काय थांबलो आहे सध्या, कारण का मी झोपलीच होती. तर सकाळी निघालो तेव्हा काही शूट नाही केलं, म्हटलं नंतर स्टार्ट करेन. तर चला आता खाते, सो गाईज खाऊन झालं आमचं आत्ता आणि लगेच निघायचं का आता आजच रिटर्न जायचं आहे, घरी स्टे नाही आहे. हे बघा, आणि आई पप्पा तिथे आणि काका पण तिथे. सो आम्ही निघतो. हे बघा काका चालत येतोय. एवढं ब्लॉगमध्ये दाखवतोय, बघत नाही तर काय आता बोलायचं. ब्लॉगमध्ये एवढं दाखवतोय मी. हां, अरे परत चाललं. हे बघा काका पप्पा आई. हो, आणि माझ्या पप्पांचा बर्थडे. हॅपी बर्थडे पप्पा. थँक्यू. सो हे गाईज, आम्ही परत निघालो. खाऊन झालं. अरे परत निघालो म्हणजे खाऊन झालं. आता परत निघालो जेजुरीला जायला, पुढच्या प्रवासाला. आणि बघा आमची ती पॅसेंजर प्रिन्सेस झोपली आहे. आई आहे इथे, पप्पा आहेत दिसतात, आणि इथे काका, आणि इथे आज मी पॅसेंजर प्रिन्सेस आहे. इथलं क्लायमेट खूप छान आहे, बदलापूर आणि मुंबईपेक्षा. लेट्स गो. सो गाईज, मी पोचली आत्ता जेजुरीला. आत्ता वाजलेत 11:30, नाही 11:15 झाले. तर आता आम्ही जातो. 11:24 झालेत. ठीक आहे, तर आता आम्ही वरती चढतो. काका गाडी पार्क करते. आणि हे बघा उन्हाची एवढी हीट आहे, प्रिकॉशन्स बघा. हे बघा खूप जास्त हीट आहे. वारा छान आहे पण. हे बघा येल्लो, हे ब्ल्यू आहे आणि माझा पण कलर आहे. माझ्याकडे येल्लो आहे. ओ बाबा येल्लो आहे. येल्लो आहे. हा, आमच्याकडे बाबा येल्लो नाही. माझ्याकडे पण आहे. स्प्रिंकल गेले आम्ही येल्लो कलर थोडे. तर चला. सो गाईज, आता आम्ही वरती चढणार आहे. हे बघा तयारी बघा. हॅलो, गाईज ऊन एवढं आहे, काय नाही करू शकत. हे असंच जावं लागेल वरती. देवाची सोन्याची जेजुरी मल्हारी, गडाला 9 लाख पायरी मल्हारी, देवा तू नवसाला पावर मल्हारी, देवा तू दावर मल्हारी. गाईज स्टार्ट झालं, बघितलं, भंडारा लागला. तर आम्ही चढायला चालू केलंय. आता जाऊया वरती, भेटते वरती.
घालतान मल्हारी अरे देवाला अंगोली घालतान मल्हारी देवाची अंगोली करतान मल्हारी. गाईज आम्ही आत्ता पोचलो, वरती पोचलो. आम्ही मागच्या दरवाजा नाही, मागच्या रोडने आलो. तर तिथे कमी पायऱ्या आहेत आणि आत्ता आम्ही वरती पोचलो. ऑलरेडी पूजा म्हणजे काय बोलतात त्याला, नंदीचं जे दर्शन असतं तेव्हाच भंडारा लावला आहे. तर आता आम्ही आतमध्ये चाललो आहे आणि मे बी आतमध्ये फोटो व्हिडिओ अलाउड नाही आहे. सो अलाउड असेल तुम्ही शूट करेन, नाही तर नाही. मल्हारी देवाची अंगोली करतान मल्हारी. सो गाईज दर्शन खूप छान झालं, खूप छान. आणि आता हे बघा काय छान दिसतंय बघा सगळं. आणि इथं तळी भरली आम्ही. तळी भरल्याचा व्हिडिओ नाही टाकता आला मला, म्हणजे काढता नाही आला, कारण सगळेच तळी भरायला बसले होते आणि शूट करायला पण नव्हतं. हे बघा सोन्याची जेजुरी. गाईज मॅन्डेटरी थिंग्स तुम्हाला माहिती आहे, मी कुठे गेल्यावर खाल्ल्याशिवाय राहणार नाही. हे बघा गाईज झालं दर्शन, निघालो. आता आम्ही कुठे चाललोय सध्या माहित नाहीये. जेवायला चाललो. हा सध्या तरी जेवायला चाललोय, त्याच्यानंतर कुठे जायचंय ते बघू. मिठू गेला तर फोटो काढला आणि मग विचार करणार कुठे जायचं. फोटो बघायचं ते विचार. हे बघा सगळे येल्लो झाले, सगळे पिवळे पिवळे वटाणे. सो गाईज आम्ही आता आलोय श्री विठ्ठल ढाबा, शुद्ध शाकाहारी. बघा उलट्या दिसतंय, मी दाखवते सर. थोडंसंच पुढे जेजुरी, म्हणजे जेजुरी मीन्स त्या ह्याच्या गडापासून थोडंसंच पुढे दाखवतात. आणि जेवतो भूक लागली. बघा सुंदर विठ्ठलाची मूर्ती आहे इथे. श्री विठ्ठल ढाबा शुद्ध शाकाहारी. चला जेवूया आता. हे बघा इस मासूम चेहरे को देखो. कसं आहे जेवण? काही तिथे खूप छान टेस्ट आहे जेवणाची. कसं आहे जेवण? कसं आहे? कसं आहे? एकदम छान, मस्त आहे गाईज. आम्ही विठ्ठल स्पेशल भाजी घेतली आहे, मस्त आहे. 3 प्रकारच्या भाज्या येतात. हां विठोबा स्पेशल. हे बघा खूप खूप मस्त टेस्ट, यम्मी टेस्ट आहे एकदम. आणि तुम्हाला काजूच्या भाजीला दुसरी ऑप्शन म्हणून पालकची ग्रेव्ही येते, पालक काजू. तर आम्ही काजूची घेतली, पण खूप टेस्ट मस्त आहे, खूप मस्त. चला जेवते मी आता, भेटूया आपण नंतर. हॅपी डे. काहीच जेवण झालं, खूप मस्त होतं जेवण. आणि इथे पाऊस पडला, गारांचा पाऊस पडला आहे. आता आम्ही इथेच बसलो आहे. क्लायमेट मस्त आहे, एकदम मस्त. पाऊस आत्ता थांबला आहे, मगाशी पडत होता पण मी जेवत होते म्हणून शूट नाही केलं ते. आत्ता पण बारीक बारीक पाऊस पडतोच आहे, पण मस्त क्लायमेट. आणि इथे बघा पाऊस पडतो याने म्हणजे विठ्ठलाला पण वरती छत्री आहे बघा. दिमाग यू नो, सो नाईस. गाईज पावसामुळे जो मातीचा सुगंध येतोय, एक नंबर, मस्त. तुम्हाला येतोय सुगंध? कमेंटमध्ये सांगा मला, तुम्हाला येतोय का सुगंध मातीचा? नाईस नाईस, सो नाईस, ब्युटिफुल क्लायमेट. आय एम व्हेरी 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 हॅपी.